आपण उभे आहोत कल्याण अहमदनगर ही जो आज 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी सुद्धा वाहतूक बंदच आहे। या माळशेज घाटाचा तुम्ही पाहू शकताय हे जे जिथं रस्ता खचलेला आहे हा अजून काही खाली खचत चाललेला आहे तुम्ही पाहू शकताय। आणि यांनी आता जेसीबी किंवा याच्या सहाय्याने इथे खडी वगैरे टाकायला सुरुवात केलेली जिथं ही साईड होती जिथून खचलेलं या दोन्ही लेन सोडून आता तिसऱ्या लेनला असं म्हणलं तरी चालेल त्या साईडला यांनी हे चालू केलेले। आणि तुम्ही पाहू शकताय इकडे पावसाचं प्रमाण खूप जोरदार आहे आणि या पावसाचं प्रमाण जसं जोरदार चालू आहे तसं ही जी जमीन आहे खाली खाली खचतच चालली त्यामुळे हा रस्ता चालू होतो की नाही याच्यात एक शंका होते। आणि याच्यामध्ये चुकलं कोणाचं तर ठेकेदाराची पण चूक आहे असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही कारण की आज दिवस आहे पाचवा दिवस संपलेला आहे मित्रांनो। 5 दिवस झालं 5 दिवसाच्या अगोदर हे करू शकले असते इतक्या वाहतुकीचा खोळंबा झाला नसता। अहिल्यानगर ते कल्याण खूप लाखो लोक या रस्त्याने प्रवास करत असतात परंतु या प्रशासनाने या ठेकेदाराने सुद्धा दखल घेतली नाही। आज 5 दिवस होऊन जर घाट मार्ग जर बंद असेल आणि नॅशनल महामार्ग जर बंद असेल तरी खरंच मोठी शोकांतिका आहे। कारण की मित्रांनो तुम्ही पाहू शकताय ज्या दिवशी झालं पहिल्या दिवसापासून आपण व्हिडिओ टाकत आलोय पहिल्या दिवसापासून अपडेट देत आलोय परंतु यांनी काही केलेलं नाही। आज तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल भाऊ इकडे दाखव तुम्हाला काय फरक दिसतो का सांगा तुम्हाला काय फरक दिसतो का बघा। हा बघा मित्रांनो फक्त यांनी काय केलं बघा हा बघा आता हा रस्ता हा खचतच चाललाय अजून खाली तुम्ही पाहू शकताय जिथं 1 फूट होता 2 फूट होता 5 फूट होता 10 फूट आज 14-15 फूट कमीत कमी खाली खोल गेले। ही संरक्षण भिंत सुद्धा खाली सरकले पाहू शकताय बघा। आता पूर्णपणे रस्ता बंद केलेला बघा ही साईड दिसते का तुम्हाला बघा ही साईड तर पूर्णपणे बंद झालेले। इकडनंही मुंबईकडून येणारे जे कल्याण महामार्ग आहे तिकडनं येणारे वाहने आहेत आणि तुम्ही इकडे पाहू शकताय हा बघा जे पर्यटक आहेत इथं हॉटेलला राहणारी माणसं आहेत ती सर्व चालत येत आहेत आणि या बाकीच्या गाड्या आहेत या इथे अशा उभ्या केलेल्या आहेत। इथे सुद्धा यांनी बॅरिकेड्स लावलेले आहेत हे सगळं असं बंद केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकताय। आणि मित्रांनो 5व्या दिवशी माळशेज घाट बंदच आहे अजून परंतु प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करा। प्रशासनाने सांगितलेले जे काही मार्ग आहेत ते काढून दिलेले आहेत। तुम्ही पिंपळगाव जोगा धरणापाशी आले की पिंपळगाव जोगा मार्गे किरेश्वर बंधारा या साईडने मार्ग तुम्हाला काढून देण्यात आलेला आहे। दुसरा महामार्ग इकडनं माळशेज घाट मार्गे जर तुम्ही ओतूर या साईड येणार असेल तर इथे बंधारा मार्गे किरेश्वर बंधारा मार्गे तुम्ही जाऊ शकता परंतु मित्रांनो इकडे जड वाहने किंवा जास्त वाहतूक इकडे तुम्ही बंद करा कारण की काय प्रशासनाच्या जोपर्यंत सूचना येत नाही तोपर्यंत ही वाहतूक काही सुरू होणार नाही असंच दिसते। कारण की कलेक्टर साहेबांनी आदेश दिलेला आहे कलेक्टर साहेबांनी आदेश दिलेला आहे की इथं रस्ता बंद पाहिजे। कारण की मित्रांनो तुम्ही पाहू शकताय पावसाचा जोर वाढत चालेल तसा हे खाली ढसळत चालेल भाऊ पुढे जाऊ नको जास्त तर तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे काही इथं कामकाज चालू आहे। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो जोपर्यंत प्रशासन सूचना देत नाही किंवा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेलच की हा रस्ता चालू झाला का नाही तोपर्यंत तुम्ही सूचनांचे पालन करा आणि दिलेले जे पर्यायी महामार्ग आहेत किंवा पर्यायी मार्ग आहेत त्या मार्गाने तुम्ही प्रवास करा। परंतु एक याच्यात हे पण वाटतंय की मित्रांनो 5वा दिवस आहे आज 5 दिवस झालं तरी ठेकेदाराने अजून कामं केलेली नाही का केली नाही याचा हा मात्र प्रश्नचिन्ह आहे। कारण की आज 5 दिवस जर वाहतूक खोळंबा जर होत असेल त्या मार्गाने लाखो वाहने जातात हजारो वाहने जातात लाखोंची उलाढाल होते दर दिवशी असंच मी म्हणेल। परंतु हे प्रशासनाने किंवा या ठेकेदाराने दिरंगाई नक्कीच केलेली आहे हे असंच म्हणेल। कारण की आणि दुसरी गोष्ट जे इथं पर्यटक येतात किंवा बाहेरून लोक येतात जेव्हा माळशेज घाटामध्ये जास्त लोक पब्लिक फिरायला येत असते शनिवार आणि रविवार तेव्हा पण यांनी असंच केलं। इथून जो हा मार्ग दाखवला आता हा मार्ग दाखवा ना हा जो मार्ग या मार्गाने वाहतूक करून दिली आणि आज पण त्यांनी आता खडी वगैरे दगड आणले तर त्याच्यावरून गाड्या जाऊन ते भक्कम होऊ शकतं आणि त्याच्यावरून गाड्या चालू शकतात अशी आपण आशा बाळगूया। परंतु प्रशासनाने अजून काही सूचना दिलेल्या नाहीत त्यामुळे माळशेज घाट पूर्णपणे बंद करण्यात आलेला नाही। पाहू शकताय जो आपला इकडून अहिल्यानगरवरून मार्ग आहे ओतूरवरून येणारा मार्ग कल्याण मार्ग तो इथं बॅरिकेड्स लावून बंद केलेला आहे आणि जी वाहने आलेले आहेत फिरून पाठवतात आता सध्या फिरून जात आहेत परंतु त्यांचं जे काम चालू आहे हे काम झाल्यानंतर जरा थोडासा दिलासा मिळू शकतो या रस्त्याने वाहतूक पुन्हा जी पुनर्मार्ग आहे ती सुरळीत होऊ शकते असा आपण विश्वास बाळगूया। परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगत आहोत वेळोवेळी की नक्की इथली काय अपडेट्स आहे। आता तुम्ही पाहताय जे वरून वाहन येतात ते सगळे पोलीस प्रशासन आहे तिथं ते फिरून लावतात। पिंपळगाव जोगापाट्यावरती पोलीस प्रशासनाची काही माणसं आहेत ते तिथून रस्ता दाखवायला तिथं असतात त्यामुळे जर कोणाला काही कळालं नाही तर पिंपळगाव जोगा हे ठिकाण लक्षात ठेवा। पिंपळगाव जोगा मार्गे खिरेश्वरला निघायचं असं विचारा त्या मार्गे तुम्ही निघू शकता आणि कल्याणच्या दिशेने प्रवास करू शकता। धन्यवाद।